तेलंगवाडी तालुका मोहोळ इथून सोलापूरहून आले. शब्दगंध हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. महाराष्ट्र युवा कवी, महाराष्ट्राचे लवचिक कवी आणि आदर्श युवा सोलापूर हे त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यस. नमस्कार, मी राहुल रुक्मिणी सत्यवान शेंडे. आपल्या कवीचे शीर्षक म्हणतो, महात्म्यानो तुम्ही एकदा याल का. शाहू फुले आंबेडकर तुम्ही एकदा याल का. तुम्हीच लावलेलं रोपटं किती बहरलंय एकदा पाहाल का. तुम्हीच लावलेल्या झाडाचे मालक होऊन फळे कोण चाकतंय आणि कोण चोखतंय एकदा पाहाल का. महात्म्यानो तुम्ही एकदा याल का. शिक्षणाची क्षेत्रे हजार करून त्याचा बाजार केला ते एकदा पाहाल का. काय हो माय सावित्रीबाई फुले तुम्ही पण एकदा याल का. स्वातंत्र्याची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची जनतेची लेखणी हिसकावून तिचा भ्रष्टाचाराचा आणि सत्तेचा पेन कोणी केलाय एकदा पाहाल का. काय हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही एकदा याल का. माझ्या मायमाऊलींवरती वासनेची घाण नजर ठेवणाऱ्यांना, माझ्या मायमाऊलींवरती वासनेची घाण नजर ठेवणाऱ्यांना परस्त्री माता भगिनी समान असते असे एकदा सांगाल का. आणि जाता जाता तुमचा आणि रांजेचा पाटलाचा इतिहास एकदा सांगाल का. काय हो छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पण एकदा याल का. इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा महाराजांच्या इतिहासाची होणारी क्लेशा आणि समाजकारणातून राजकारण सिद्ध करणाऱ्यांचा पेशा एकदा उतरवाल का. काय हो महात्मा फुले तुम्ही पण एकदा याल का. गाडगे बाबा गावोगावी अनवाणी हिंडून रस्ते साफ केले तुम्ही. गाडगे बाबा गावोगावी अनवाणी हिंडून रस्ते साफ केले तुम्ही. पण आता स्वतःच्या दारातील कचरा दुसऱ्याच्या दारात कोण टाकते तेही एकदा डोळ्याने येऊन पाहाल का. काय हो संत गाडगे बाबा तुम्ही एकदा याल का. हां, सत्तेसाठी आणि सत्तेच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणाऱ्यांना, सत्तेसाठी आणि सत्तेच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणाऱ्यांना कर्जमाफी काय असते हे एकदा दाखवून द्याल का. काय हो संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही पण एकदा याल का. धन्यवाद.